नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे याच्या भाग 1 मध्ये आपण काही भक्तांनी स्वामींना विचारलेले प्रश्न ऐकले आणि त्या प्रश्नांचे स्वामींनी दिलेले समाधानही ऐकले. आजच्या भाग 2 मध्ये आणखीन काही भक्त आपले मन मोकळे करत आहेत. तर चला बघूया स्वामींच्या शांत पण अंतर्मुख उत्तरांमध्ये आपलीही उत्तरे सापडतात का. स्वामी, मला कुणीच समजत नाही. माझे मन खूप एकटे वाटते. बाळा, जग तुला समजेलच असे नाही, पण मी तुला समजतो. तुझ्या प्रत्येक अश्रूत माझे अस्तित्व आहे. एकटे वाटले की माझे नाम घे. मी तुझ्या हृदयात आहेच. माझे स्मरण म्हणजे तुझे आधारस्थान, जे कधीच तुटत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा कायमचा सोबती आहे. स्वामी, मला इतरांचं चांगले होताना पाहून हेवा वाटतो. मी का मागे आहे? बाला, तुला वाटते तू मागे आहेस, पण प्रत्येकाचे चालणे वेगळ्या वाटेवर असते. दुसऱ्यांचे फळ दिसते, पण त्या मागचा प्रयत्न तुला ठाऊक नाही. मी तुझ्यासाठी एक खास वेळ ठेवलाय, जो कुणाच्याही वेळेशी तुलना करता येणार नाही. तुला जे हवे ते मी देईन, पण योग्य क्षणी. तोवर इतरांच्या यशात आनंद मान, कारण तुलाही तसेच यश येणार आहे. स्वामी, मी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि खूप त्रास झाला. आता कुणावर विश्वास ठेवावा? बाला, प्रत्येक फसवणूक ही एक शिकवण येऊनच येते. दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. मी कधीही तुला फसवले का? माझ्यावर विश्वास ठेव. माझे नाम हेच तुझे खरे बळ आहे. त्याला धरून राहा. जे खोटे आहे ते आपोआप तुझ्यापासून दूर जाईल. स्वामी, माझे शरीर आजारी आहे. खूप त्रास होतो. का होतात अशा वेदना? बारा, शरीराचे दुखणे हे मनाला शहाणपण शिकवण्याचे माध्यम असते. हे दुखणे तुझे कर्म मोकळे करते, शांततेकडे नेते. वेदना होते, पण ती तुझ्यातील सहनशक्ती जागवते. तू एकटा नाहीस. प्रत्येक क्षणी मी तुझ्या बरोबर आहे. फक्त माझे नामस्मरण करत राहा. तुला बळ मिळेल आणि कर्म हलके होईल. स्वामी, कधी वाटतं की आयुष्यात काही अर्थच नाही. कशाला जगावे असं वाटतं. बारा, प्रत्येक श्वास तुला मी दिला आहे यामागे कारण अर्थ शोधत बसू नकोस. तूच कोणाच्या तरी जीवनाचा अर्थ आहेस. कधी स्वतःला उपयोगी वाटत नाही, पण इतरांसाठी तू दीप समान असतेस. माझे काम अजून पूर्ण झालेले नाही तुझ्या मार्फत. तू फक्त चालत राहा. मी प्रत्येक पावलावर तुझ्या बरोबर आहे. स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, पण अपयशच येते. मी थांबावे का? बाळा, थांबणे म्हणजे तू स्वतःवरच शंका घेणे आहे. प्रयत्न हेच तुझे साधन आहे. यश तर मी लिहून ठेवलेले आहे. प्रत्येक अपयश एक पायरी आहे, जी तुला उंच नेईल. तुझ्या प्रयत्नांच्या मागे माझ्या आशीर्वादाचे छत्र आहे. धीर धर. प्रयत्न सोडू नकोस. वेळ आली की यश स्वतः तुझ्या चरणी येईल. स्वामी, मी तुमचे फार मोठे चमत्कार का अनुभवत नाही? बाळा, चमत्कार मोठा की लहान हे मनाच्या दृष्टीवर अवलंबून असते. मी दररोज तुझ्या आयुष्यात काहीतरी हलकेच बदल घडवत असतो. तू माझ्या नामावर ठाम राहा. अनुभूती हळूहळू खोल होत जाईल. श्रद्धा असली की प्रत्येक क्षण एक चमत्कार वाटतो. मी तुझ्या जवळ आहे प्रत्येक श्वासात. हाच सर्वात मोठा चमत्कार नाही का? स्वामी, माझी श्रद्धा कधी कधी डगमगते. मी अपुरा भक्त आहे का? बार,
मन कधी शंका करते, पण हाच प्रसंग तुझ्या श्रद्धेची कसोटी असतो. डगमगणे हा मानवी स्वभाव आहे, त्यात काही चूक नाही. महत्वाचे म्हणजे तू प्रश्न विचारतोयस, याचा अर्थ तू जागा आहेस. अपुरा तोच जो प्रयत्न सोडून देतो. तू चालत राहा, श्रद्धा आपोआप घट्ट होत जाईल. प्रत्येक वेळी मन विचलित झालं की त्याला पुन्हा भक्तीकडे वळव. नित्य नामस्मरण आणि चांगल्या संगतीने श्रद्धा अधिक दृढ होईल. स्वामी, मला माझ्या लहान मुलाला चांगले संस्कार द्यायचेत, पण आजचे युग फार विचित्र आहे. हे कसे शक्य होईल? बाळा, काळ बदलतो, पण मूल्य आणि सद्गुण कधीच जुने होत नाहीत. रोज थोडा वेळ देवाच्या स्मरणात घालवा आणि मुलांना त्यात सहभागी करा. त्यांना साधू संतांची माहिती, कथा सांगत राहा. लहान मुलांचे मन कोमल असते, ते जसे घडवाल तसे ते घडेल. आई वडिलांचे आचरणच त्यांचे पहिले शिक्षण असते. मुलांना लहानपणीच योग्य मार्गदर्शन मिळाले तर तेच त्यांचे बळ बनते. आजचे जग बदलले असले तरी मुलांच्या मनात संस्कारांची सावली असेल तर ते हरवून जात नाहीत. स्वामी, मी रोज नामस्मरण केले की जे माझ्या मनात आहे ते पूर्ण होईल का? मला जो मनापासून रोज नामस्मरण करतो त्याचे मन हळूहळू शुद्ध होते. अशी शुद्ध भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा इच्छा देखील सात्विक आणि योग्य स्वरूपात प्रकट होते. परमेश्वर नेहमी भक्ताच्या कल्याणाचा विचार करतो, त्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असे नाही, पण जी इच्छा खऱ्या अर्थाने हितकारी आहे ती योग्य वेळी पूर्ण होते. रोजचे नामस्मरण हे फक्त इच्छापूर्तीसाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी असावे. स्वामी, मी खूप सेवा केली, पारायणे केलीत, पण फळ मिळाले नाही. माझी सेवा वाया गेली का? बाळ, सेवा पारायण हे फळासाठी नसतात, ते आत्मशुद्धीसाठी असतात. जेव्हा मन अपेक्षा विरहित होते तेव्हाच खरी प्राप्ती होते. फळ मिळण्याचा काळ आपण ठरवत नाही, ते दैवी योजनेनुसार मिळते. तुमची सेवा आणि पारायण वाया जात नाहीत, ते तुम्हाला आतून घडवत असतात. कधी कधी आपली सेवा आणि साधना हे पूर्वजन्मीच्या कर्मांचं शुद्धीकरण करण्यासाठी खर्च होत असतात. काही वेळा फळ रूपात शांतता, समाधान आणि भक्तीची गोडी मिळते. त्यामुळे फळ मिळण्याची घाई नको, कारण प्रत्येक कृतीचं योग्य वेळेस उत्तर मिळतेच. तर हा होता स्वामी आणि भक्तांमधील प्रश्नोत्तरांचा एक प्रेमळ संवाद. स्वामींच्या शब्दांमधून केवळ उत्तरे मिळत नाहीत, तर मनाला शांती आणि दिशा मिळते. आजच्या संवादातून एक गोष्ट नक्की उमगली की श्रद्धा टिकवणे, सेवा करणे आणि संयम ठेवणे हेच खरे साधकाचे बळ आहे. पुढच्या भागामध्ये काही नवीन प्रश्न आणि त्यावर स्वामींची सहज पण खोल उत्तरे. तुमच्याही मनात एखादा प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित व्हिडिओच्या पुढच्या भागात त्याचे उत्तर मिळेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.